छकुली हे काय करायला तुम्ही? बनवायला बरं ताक तूप लोणी सगळंच बनते मला बरं. येते. आता जे तुमच्या हातात आहे त्याचं नाव काय हो? रवी रवी. रवीनं तसं हलवतात का? ते काय असं खळ हळदीलं हं. हे होते. बरं बरं. तुम्ही आधी काय घेतलं ते पातेल्यामध्ये तुमच्या काय आहे ते? ह्याच्यामध्ये 2 दिवसाचं हे होतं दूध होतं. हं. दही बनवून घेतलं हं. आणि दही बनवून दुसऱ्या 2 दिवसाचं दही आणि मग तिसऱ्या दिवशी ताक बनवायला घ्यायचं. तुम्हाला हे पण येते बाई? तुम्ही ऑलराऊंडर म्हणायचं. ऑलराऊंडर आहेत का हो तुम्ही? तसं वाटत नाही बघा तुमच्या रील स्टारवरून. काय रिस्टार्ट ते एक कामधंदा आहे. पण तुमच्या सर्व गुण संपन्नतेमुळे खरोखरच तुम्ही खूप तुमच्यामध्ये टॅलेंट आहे ना. खरंच कौतुक करावं तितके कमी आहे. म्हणजे वाटत नाही की तुम्ही एक परळी रील स्टार आहात आणि तुम्हाला हेही सगळं संसारिक. सर्वात मेन महत्वाचा मुद्दा, मी शेतकऱ्याची मुलगी आहे. आमच्या आईच्या घरी हे सगळं आहे. दूध म्हशी गाई शेती आणि संस्कृती. माणसाला काय एवढं आपल्या नसा संस्कृती आहे. रील स्टार असलं म्हणजे काय घरातली कामं येत नसतात. ते पण आहे. कोण करी बरोबर आहे. म्हणजे कौतुक वाटते हो. म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे. हो का? सहज. नाहीतरी विचार केला तर आता तुम्हाला सून पण येऊ शकते ना. मग सुनाला करायला लावायचं का? आता येईन पुढच्या वर्षी करायची आल्याच. बरं ठीक आहे चालतंय. बरीच पण खरोखरच तुम्ही सर्व गुण संपन्न आहात. राहावंच लागते ना. आपण नाही केलं तर कोण करेल? कोण करेल? बरोबर. म्हणजे असंच वाटवं द्यायचं. नाही ना नाही. एवढं महागा मुलाचा पैसे देऊन घेतलेला असते. बरोबर आहे. आणि त्याचं ताक बनवता का तुम्ही? आता 2-3 दिवस आपण बाहेर फिरायला गेलो का, इकडं जाय तिकडे जाय म्हणजे कॉफी चहा वगैरे. ती वरवरचं तुम्ही लोणी काढताय का? हो. त्याच्यामुळे ते दूध तसंच राहिलं तर मग 2 दिवसाचं मग एके दिवशी त्या काकू येतात त्यांच्याकडून घेतलं 20 रुपयाचं दही आणि टाकून दिलं. छान आहे की हो.